जमनालाल बाजार रोडवर निळू फुले दानवे दानवे काय हुशार लोक दानवे त्याला काय नाव काढतात. त्यानंतर काय जामनेरचा पिस्तुल्या जौंडाचा गुलाबजाम आणि सुभाष भामरे. जरा आता ऐका, मी त्यांना आता जरा सभ्य बोलतो आणि त्याच्या हातात काय राहिलंच नाही. आणि त्या बॅनरवर माझा फोटो नव्हता लावला. मी माझा बॉडीगार्ड ड्रायव्हर सगळ्या सोडून गेले. संजय बोरसे तिकडून येत होते. म्हणजे थांबला संजू थांबला. मी त्या गाडीवर बसलो आणि डायरेक्ट जमनालाल बाजारला गेलो. मधून चालत गेलो. त्याच्या पच्चीस भजिका नव्हतं. मी एकटा गेलो. मी विचारला फोटो का नाही माझा, नंतर बोलू. म्हणजे कशा नंतर आताच बोलू ना. थांबा नाही तो गिरीश माझं असं करून बस सवाला ऐकायला पाहिजे. ऐकायला माझ्या भावानं 24व्या वर्षी हरिगोविंद नावाच्या वर्षक नावाच्या माणसाच्या कानपट्टी वाजवून दिली होती. काय कानपट्टी मला फाशीवणार आहे का? काय मिळू नका तुम्ही. मी आहे तुमच्या बरोबर. जरो मास एक असायच्या पुढे आले केलं तर तुम्ही कार्य नाही करायचा. एक कानपट्टी वाजवून द्यायचं. सांगितलं अरे हा अनिल गोल्डन तुकड्याला 24 तास काय हे काय मला दम देते सारे 5 उलथे याच्या जिंदगीत तरी मारा केल्या काय. आजूबाजूला कुत्रे गोळा करतात आणि भुकायला लावतात. हे म्हणजे टायगर जिंदा आहे. टाइगर तो जिंदा है लेकिन सो के उठा है. और सो के उठने वाला टाइगर शिकार के भी सोता बाप. आज सगळे सांगतात अरे गुंडगिरी मुक्त करणार आहे, गुंडगिरी मुक्त करणार आहे. अरे गुंडगिरी आणली कोणी? देवेंद्र फडणवीसचं माझ्या ह्याच्यावरून भांडण झालं. माझं काही त्यांचं भांडण नव्हतं. मी त्यांना म्हणालो अहो भाजपमध्ये ज्यांनी वर्षानुवर्ष काम केलं अशा निष्ठावान कार्यकर्त्यांना ताकद द्या, त्याला तिकीट द्या, त्यांना प्रतिष्ठा मिळवून द्या. मला हो म्हणाले 3:30 वाजता. आणि मला फोन आला सकाळी की तुझं एबी फॉर्म येऊन गेले. माझी सहपायच्या मस्तकावर गेली. माझ्यामुळे गद्दारी 50 वर्ष मी RSS बरोबर काढली. तुझ्या बापाबरोबर फडणवीसाच्या मी प्रचारक होतो. गंगाधर मी राजीनामा दिला. आमदारकीचा जिल्हा पक्षाचा लिहिला. गेलो मेला माझा
आमदारकीचा राजीनामा, काय माझा पक्षाचा राजीनामा. त्यामुळे काय करून भेटलं, पुंगळे करा, माझ्या दूध पडले बरोबर. ऐका पुढचं वाक्य. आणि म्हटलं यानंतर कधीच मुख्यमंत्र्यांनी खुर्चीत तुला बसू देणार नाही. कॉन्स्टेबलचा हवालदार झाला काय, पण याला कधी पुन्हा मुख्यमंत्री आज शक्यच नाही. आजला एकच मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे. तोही म्हणाले वडील साहेब 30 वर्षापूर्वी तुम्ही ऐकलं असतं तर किती बरं झालं असतं. पुढच्या पुढे गेले पहिले जाऊ द्या, वेळ यावी लागते. कारण तो किस्सा सगळ्यांना माहिती आहे. बाळासाहेब आजारी होते, राम जेठमळे त्यांचे चांगले मित्र होते. मला रामसाहेब म्हणाले अनिल बाळाचे पाच झाला आहे. मला माहिती होते बाळासाहेबांना बाळा म्हणाले अरे अनिल तो शिवसेनेत काहीच नाही, मला शिवसेनेचे. म्हणजे साहेब मी तुम्हाला एकदा माझे उत्तर दिलं आहे. माझी बायको म्हणजे एकच आहे आणि मुलं आम्हाला बाळासाहेबांनी जेवायला बोलवलं. त्या दिवशी ते म्हणाले आणि सरांना बोलव. सर म्हणजे मनोहर जोशी. अनिलला शिवसेनेत घ्यायचंय. मी साहेबांना नाही म्हणायचं म्हणजे कठीण काम आहे. म्हणजे साहेब तुम्हाला काय पाहिजे, चांगला मित्र पाहिजे की नालायक कन्वेळी पाहिजे. ते माझे चांगला मित्र. म्हणजे मी चांगला मित्र होऊ शकतो पण माझ्या इतका नालायक कन्वेळी नाही. तर का बरं, म्हणजे मी लगेच बंद करून होतो. तेव्हा समुद्राने काय नाही करते नाही म्हटलं तो तिलाच मला बंद करायचं. मी म्हटलं त्यावेळेस साहेबांना साहेब तुम्हाला उत्तर दिलं आहे त्यामुळे मला एक वचन दे. मी निघालो होतो असा हात धरला त्याने माझा. थांब आहे मला एक वचन दे. धुळ्याच्या विधानसभेवर भगवा फडकवू असेल. म्हणजे साहेब तुमची शपथ घेऊन सांगतो मी भगवा फडकवण्याचं